नमस्कार। एका वृद्ध जोडप्याला भूखंड विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना रांगेत ताटकळत ठेवले म्हणून सीईओ यांनी कर्मचाऱ्यांना दिली भयानक शिक्षा। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही मराठी म्हण प्रत्येकाने ऐकली असेलच। एखादं सरकारी काम आपल्याला करायचं म्हटलं की त्या कार्यालयात एकतर कोणाची ओळख लागते, नाहीतर टेबलाखालून पैसे सरकवावे लागतात आणि तेव्हा कुठे आपलं काम होतं। परंतु अलीकडे मात्र बरेच तरुण शासकीय सेवेत गरिबीतून आणि प्रामाणिकपणे मेहनत करून त्या पदावरती गेलेले असल्यामुळे बऱ्याच शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून लोकांची कामे सुद्धा जलद गतीने होत आहेत। उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी भूखंड विभागामध्ये एक वृद्ध जोडपं काही कामानिमित्त आलं होतं, परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्या वृद्ध जोडप्याकडे दुर्लक्ष करून त्यांना जवळजवळ 1 तास रांगेत थांबण्यास सांगितले। ही बाब नोएडा प्राधिकरणाचे सीईओ लोकेश यम यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही बाब लक्षात येताच ते पटकन त्यांच्या ऑफिसमधून बाहेर आले आणि भूखंड विभागातील कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई केली। यम लोकेश यांनी कर्मचाऱ्यांना अर्धा तास जागेवर उभा राहण्याची कडक शिक्षा बजावली। सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सीईओ लोकेश यम यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे।